पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 3 शेलारपाडा विपक्ष पापडीचा पाडा। दोन्ही टीमला पहिला ऑफिशियल कॉल आहे, त्यामुळे अगदी इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत। शेलारपाडा बनाम पापडीचा पाडा पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 3 दोन्ही टीमला ऑफिशियल पहिला कॉल आहे। इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत। रोशन साई स्पोर्ट चिंद्रण आयोजित ग्रामस्थ मंडल चषक 2025 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतोय। 3 दिवसीय रंगणारी ही स्पर्धा यस सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। वल्लभ संघाकडनं निखिल आणि सतीश। टाइम अलर्ट केलं जाईल। पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण करायचे शिरवली संघ, ही गोष्ट ध्यानात असू द्या। गेम ऑन, पहिला बॉल इथे अपील केली होती परंतु बॉलला कलेक्शन झालं नव्हतं एसटी रक्षकाच्या माध्यमातून। डॉट बॉल आलाय, बॉल अतिशय चांगला होता। अजून एक खेळपट्टी आपण पाहिली तर थोडीशी दमटपणा त्या खेळपट्टीमध्ये जाणवला जातो आणि त्याचा फायदा खरं तर उचलण्यासाठी शिरोली संघाचा गोलंदाज ऋतिक तयार आहे। नेक्स्ट बॉल खोला टाकला, बॉल ड्राईव्ह केलाय, इथे मात्र कव्हरला चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालंय। एक धाव अगदी पूर्ण केली गेल्या। स्ट्रायकर एंडला फलंदाज अगदी पाहिलं तर निखिल होते। निखिलनं स्वतःचं खातं उघडलं जातंय। सामना 4 षटकांचा शिरोली संघ पहिला सामना ज्या पद्धतीने खेळला गेला त्या अनुषंगाने वल्लभ टीमला धावा जास्त प्रमाणात बनवावे लागतील। बॅकअप द बॉलर खेळायचं होतं, इथे मात्र नॉन स्ट्रायकर यांना डायरेक्ट हिट, काम तमाम झालं असतं परंतु फेकी अचूक राहिली नाहीये आणि तिचा फायदा आता बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतोय। एक जीवनदान आता मी तर म्हणेन निखिलला मिळालेच, त्यासोबत एक धाव बनली गेली आहे। सतीशचं खातं उघडलं जाईल। टीमचे टोटल 2 धावा धावफलकावरती। निखिल आणि सतीश ही आरंभिक जोडी वल्लभ टीम कडनं ॲज अ ओपनर म्हणून तुम्हाला पाहायला मिळतात। ऑन साइडला डीपेक्षा डीप स्क्वेअर लेगला बॉल चाललाय सीमा पलीकडे, पहिला चौकार आला या सामन्याचा। डीजे जयेश भरपूर चांगलं संगीत छत्रपती शिवरायांचे संगीत आपण दुपारच्या 17 मध्ये ऐकतायत। पहिला चौकार आलाय। नेक्स्ट बॉल अपील आहे परंतु उजवी एसटी सोडून जाणारा हा बॉल पंचांनी इथे मात्र दर्शवला गेलाय। लेग बायच्या माध्यमातून इथे सिंगल पूर्ण होते। निखिलनं मागच्या बॉलवरती चौकार दागला, त्याच्यानंतर या बॉलला डीप ठेवलं गेलं। बॉल खाली राहिला होता ऑफस्टिक वरती, ऑफस्टिकच्या जवळ हा बॉल इथे मात्र डिलिव्हर केला गेला होता। लेग बायच्या मदतीने एक धाव पूर्ण, धावा धावफलकावरती टोटल लागतात त्या म्हणजे एकूण 7 रन ऑन बोर्ड। पुढचा बॉल 30 साठी परंतु सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल आलाय निर्धार। षटक क्रमांक पहिलं समाप्त आहे। धावा धावफलकावरती बिनबाद 7। मैदानाच्या अगदी बाजूला आपण पाहिलं तर कासाडी नदी अगदी पावसाळ्यामध्ये तुडुंब भरून वाहते आणि खरं तर शिरवली गावापासून अगदी तिथं उगम होतो या नदीचा आणि तोच संघ आता या चिंद्रांच्या नगरीमध्ये खेळण्यास तयार आहे। फटका चांगला आहे, सजवला गेलाय, बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क, स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या पलीकडे आलाय।
चौकार. यस, अंपायर सिग्नल या बॉल करिता. पंच चौकार के षटकार आहे? चौकार आहे. यस, चौकार आहे. काही क्षणासाठी असं वाटलं होतं की दूरवरच्या क्षेत्रामध्ये षटकार मिळाला काय, परंतु चौकार आलाय. परंतु एक गोष्ट ध्यानात द्या, बॉल अगदी नदीमध्ये जर का गेला तर तुम्हाला बॉल नवीन दिला जाईल. मैदानाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग अगदी नदीच्या बाजूलाच आहे, त्यामुळे मागच्या देशाला जर का बॉल डिलिव्हर झाला सीमा पलीकडे नदीमध्ये जर का गेला तर बॉल भिजलेला असेल तर तुम्हाला नवीन दिला जाईल. मॅच बॉल आलाय, चौकार आलाय. निखिलच्या बॅटनं आतापर्यंत हा दुसरा चौकार. प्रतीक ठाकूरचं इथं वेलकम केलं चौकारानं. टोटल धावा धावपलिकावरती दुहेरी अंक लागला गेला, 11 धावा बिनबाद. या मॅच मध्ये फाईट होईल यात शंका नाहीये, परंतु प्रयत्न करावा लागेल पहिल्या डावात वलप टीमला. स्विच इट करण्याचा प्रयत्न, पहिल्या स्लिप मध्ये बॉलला अडवलं गेलं, परंतु एक धाव पूर्ण होते. अगदी बॉल खाली डीप होत होता, फुलटॉस बॉल होता. रिव्हर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न राहिला. प्रतीक ठाकूर अजून एक मध्यम गतीचा डाव्या हाताचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिलं षटक ऋतिक बोंडेनं हाताळलं गेलं, त्यानं निर्णायक षटक हाताळलं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं फक्त 7 धावा होत्या. प्रतीक तयार आहे आणि सतीशनं या बॉलला खेचून मारलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. अगदी ऋतिक बोंडे होते तिकडे, परंतु दाखलाय इथे टाकलाय हा बॉलला सीमा पलीकडे. षटकार. अभि होते तिकडे, काय कमाल हिचा बॉलला अडवलं गेलंय. पुढचा बॉल प्रेशर टाकलाय गोलंदाजावरती, दिशाहीन बॉल, वाईट बॉल आलाय. जो षटकार अगदी ओरपिचच्या बॉलला खेचून मारला ना सतीशनं, तो पूर्ण डॉमिनेट करतो आता गोलंदाजाला आणि त्या कारणास्तव इथे खरं तर हा वाईट बॉल पाहायला मिळाला. टोटल धावा 19 लागल्यात स्कोर बोर्डवरती. प्रतीक ठाकूर तयार आहे. चौथा बॉल. इथे अगदी बॅट शेवटच्या मोमेंटला काढायची होती, परंतु काढू शकला नाहीये. सतीशलाही इथे एक्झॅक्टली माहित पडले की हा बॉल व्हाईटच्या लाईन वरती होता, परंतु बॅट काढू शकला नाहीये. बॅटची एज लागली गेली तिथे. बॅटच्या टोल एंडला बॉल स्पर्श झाला, डॉट बॉल आलाय. कधी कधी ह्या मुवमेंट पाहायला मिळतात. अगदी बॉलचा पाठलाग करत होता सतीश, परंतु शेवटच्या मुवमेंटला बॅट वरती घेऊ शकला नाही. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल खेचलाय आणि इथे आय थिंक इथे काहीतरी घडलं गेलंय आणि फलंदाज हिट विकेट आहे. मेन पंचांना आम्हालाही थोडस डाऊट होतं की यार काहीतरी घडलंय मैदानाच्या आतमध्ये. षटकार आला होता, पंचांनी दर्शवलेलं होतं की षटकार आहे, परंतु हिट विकेट, फलंदाज सतीश बाद आहे. फटका कमालीचा होता, परंतु इथे नशीब खरं तर फलंदाजाच्या बाजूने नव्हतं. देव देतो आणि कर्म घेऊन जातो अशातला हा भाग इथे पाहायला मिळाला. पहिला गडी गारद झाला सलामीवीर सतीश, ज्यानं षटकार दाखवला. त्याच्यानंतर पुढच्या बॉलला खेचून मारला होता बरोबर, परंतु अगदी मागे लक्ष नव्हतं एक्झॅक्टली आपण किती डीप मध्ये चाललोय क्रीज मध्ये. स्टंप वरती तो स्ट्रोक कन्वर्ट झाल्यानंतर बेल्स उडाल्या गेल्या आणि हिट विकेट मध्ये हा सतीश बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, फलंदाज रोशन. प्रतीक ठाकूरला आता यश मिळालं गेलं हिट विकेटच्या मदतीनं. व्हॉट अ बॉल,
काय कमालीचा बॉल टाकला गेलाय, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. अगदी नवीन फलंदाजाला ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. जणू काही जसप्रीत बुमराचा हा बॉल इथे पाहायला मिळाला प्रतीक ठाकूरच्या माध्यमातून. आणि सलग 2 बॉल वरती 2 आदरेत गेलेत. 2 षटक्यांचा खेळ समाप्त आहे. धाव फलकावरती 19, 2 गडी बाद. दोन फलंदाज गारद झालेत. धाव फलकावरती 19 लागल्या गेल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. फलंदाज नयन. व्यक्तिगत पहिलं सांघिक कोट्यातील तिसरं षटक नयन आलाय. नयन चोरगे. आदित्य नयन फलंदाज आहे. आदित्य चोरगे आलाय गोलंदाजीला. नयन 4थ्या क्रमांकावरती, परंतु तिसरा गडी गारद झालाय. सुरुवातीचे आघाडीचे 3 फलंदाज खरं तर आता तंबूच्या आश्रयाला 19 धावेवरती गारद होतात. कुंदन आलाय नवीन फलंदाज. 19 धावेपर्यंत अगदी आपण पाहिलं गेलं तर 0 विकेट होते, परंतु त्याच्यानंतर जो कमालीचा झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद झाला तिथे, म्हणजे हिट विकेट जो बाद झाला सतीश, अगदी तिथून या डावाला विकेटची गलती लागली गेली. लागोपाठच्या 3 बॉल 3 फलंदाज बाद झाले. धावा अजूनही स्थिर आहेत 19. गोलंदाज आदित्य चोरगेला यश मिळाले पहिल्या बॉलवरती. आणि नवीन फलंदाज आता कुंदन आलाय. हाही एक कमालीचा गोलंदाज आहे, परंतु द्वितीय डावामध्ये जरूर त्याचा दमखम पाहायला मिळेल. सध्या गरज बॅटिंगची आहे. पहिला बॉल खोलात टाकलेला होता, व्हेरिएशन होतं, कमी गतीचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला या बॉलला वलन दिलं. डॉट बॉल आलाय. अगदी मी तर म्हणेल कुंदन तयार होता या बॉलला खेचून मारण्यासाठी, परंतु कमी गतीचा बॉल असल्यामुळे बॉलला स्विंग केलं आणि डॉट बॉल आलाय. प्रेशर आता परत एकदा वलप टीमच्या डगआउट मध्ये पाहायला मिळतोय. 19 वरती 0 होते, 19 वरती आता 3 विकेट लागलेत. हे क्रिकेट आहे, अगदी सरड्यासारखे कधी रंग बदलेले कोणी सांगू शकत नाहीये, आणि ते मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळतंय. आदित्य चोरगे सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करतोय. त्याचं कारण राहिलंय ऋतिक आणि प्रतीकचे षटक. हा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये आलाय आणि एक धाव इथे कशी बशी पूर्ण दुसरी होईल. आता फेकी खराब आहे, तालमेल जुळत नाहीये अजून. यस, बॅटची एज लागली गेली आहे. अगदी रिप्ले ऍक्शन मध्ये जिथून आता आपण पाहू शकतो या बॉलला कशा पद्धतीने खेळला गेलाय. अगदी वाट पाहिली की यार बॉल झपकन येईल, परंतु ज्या अनुमान लावला होता ना त्याच्या विपरीत घडलं गेलंय. बॉलला जास्त टर्न केलं. या अगदी शफल झाला होता फलंदाज, तरी सुद्धा बॉल झपकन आलाय, अजून त्याच्या अंगावरती लागलाय. कसा बसा मी तर म्हणाल या बॉलला खेळला गेला. कुंदन 2 धावा मिळाल्यात, 2 स्वतःचं खातं, टीमची टोटल 21. मिस्टामिंग आहे की पाहावं लागेल. ऋतिक आहे सेफ हँड आणि 1 मोर विकेट डाऊन. अजून एक हादरा मिळतोय वलप टीमला. फलंदाज बाद आहे कुंदन. धावफलकावरती 21, 4 गडी बाद. डीजे जयेश न अगदी 7 दिवस
टायमिंग वरती अगदी धून त्यानेही त्या स्पर्धेमध्ये प्रसारित केल्या होत्या आणि आज या चंद्रांच्या नगरीमध्ये खरं तर आपलं होम ग्राउंड आहे त्यांच्यासाठी आणि या स्पर्धेला अगदी उंच स्तरावरती नेण्यासाठी ती जबाबदारी त्यांचीही राहिली जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राज. आता राजला मैदानावरती राज करावाच लागेल. जर या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करायचं असेल तर राजला आता इथे काहीतरी करून दाखवावं लागेल. आज नयन आणि राज ही मधल्या फळीतील जोडी आहे. 4 गडी बाद 21 धावा धावफलकावरती. आदित्यचा पुढचा बॉल. व्हेरिएशन कमी गतीचा बॉल. अगदी थोडासा बाउन्स केला या बॉलला. डॉट बॉल आलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला बॉलला हा वलन देतो गोलंदाज आणि एक्झॅक्टली या मुवमेंटला इथे मात्र फलंदाजांना चकवा देतोय. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 5 बॉल टाकले, 2 धावा खर्च केले त्या गोलंदाजानं आणि 2 गड्यांना माघारी परतले. 21 धावा धावफलकावरती लागतात. शेवटचा बॉल आहे. निर्णायक षटक हाताळतो आदित्य चोरगे शिरोली टीमसाठी. ही दुसरी वेळ आहे खरं तर गोलंदाज आदित्यची. रनअप मध्ये थोडस अगदी इथे ताळमेळ बसत नाहीये. ॲज अ गोलंदाज या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करावंच लागते. शेवटचा बॉल. वाट पाहिली गेली, बॅटची एज लागली गेली. बॉल चाललाय अगदी थर्ड मॅनच्या दिशेला. 2 खेळाडू धावतात. बॉलला अडवलं जाईल आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होतात. शेवटच्या बॉलवरती 2 धावा मिळाल्यात. टोटल धावा धावफलकावरती 23 लागतात. 4 गडी बाद 3 षटकाच्या समाप्तीनंतर. स्ट्रायकर एंडला नयन. पहिला बॉल लॉफ्ट करायचा होता. डाऊन द ग्राउंड राहिला. मिड विकेटला बॉल चाललाय. एकदा पूर्ण परत ऋतिक आलाय. अगदी वाटा थ्रो. काय कमालीचा एफर्ट आहे या बॉलला. ऋतिकचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. कारण का या टीमचा महत्वाचा घटक आहे. गोलंदाजी, फिल्डिंग आणि बॅटिंग सुद्धा दमखम आहे या खेळाडूमध्ये आणि डायरेक्ट हिट केले. फलंदाज बाद आहे. जणू काही घरचंच मैदान आहे. अगदी पावसाळी क्रिकेट याच मैदानावरती खेळला गेला. भरपूर सराव आहे. सध्याच्या घडीला जरूर आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय परंतु त्याच्यासाठी हे सेकंड होम ग्राउंड आहे. त्यामुळे त्याला बरोबर माहिती आहे की इथनं कुठल्या अँगल मध्ये आपल्याला स्टंप आपण हिट करू शकतोय.
आणि तो तर खरं तर शिरवली टीमची जान आहे मी म्हणेल. तो आहे म्हणून तर खरं तर शिरवली टेनिस क्रिकेट आज टेनिस क्रिकेट मध्ये त्याचं नाव आहे त्याच्या गावाचं. ते त्याचं कारण आहे ऋतिक बोंडे. टॅपिंग क्रिकेट डाऊन द ग्राउंड राहिला बॉल. कव्हरच्या रिझनला फक्त एकच धाव आहे. अगदी मागचं वर्ष ऋतिक बोंडेनं गाजवून सोडलं. टेनिस बॉल क्रिकेटला दखल घ्यावी लागली या जगताला की माझ्यामध्ये ही क्षमता आहे आणि माझ्या मुलं माझ्या गावाचं नाव या टेनिसच्या पटलावरती घेऊन जाण्यासाठी मी सक्षम आहे. आणि तो खेळ आजही या मैदानावरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ड्राईव्ह करते कव्हरला. इथे मात्र फिल्डिंग चांगलीच म्हणावी लागेल. बॉलला अडवलं गेलंय. दुसरीचा प्रयत्न रनआउट. रनआउटची विकेट आहे. फक्त थोडासा संयम अजून बाळगायला हवा शिरवली टीम. थोडा जोश मध्ये कधी कधी मधल्या कालामध्ये येते. त्यामुळे फिल्डिंग करत असताना संयमी असायला हवा. असं नाही बॉल हातात मिळाला की लगेच फेकायचं. थोडंसं कॉन्सन्ट्रेट असायला हवा. एकाग्रता भंग होऊ देऊ नका. परंतु दुसरीकडे वल्लभ संघ आता एकाग्रता भंग होते त्यांची. विकेटवरती विकेट पडल्या जातात. टोटल धावफलकावरती 26 लागतात. अजून या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. इथूनही फायटिंग स्कोर उभारू शकतो कारण का धावफलकावरती 26 लागल्यात. 2 मोठे फटके जरी आले तरी 40च्या घरापर्यंत पोहोचू शकतो हा संघ. नवीन फलंदाज आता कॅप्टन सतीश. अक्षय आलाय. सतीश हा बाद झाला. आता अक्षय आलाय. सव्वीस धावा लागल्यात. शेवटचे 3 बॉल. अक्षयला आता चांगली बॅटिंग करावी लागेल यात शंका नाहीये. टार्गेट सेट करण्यासाठी हे 3 बॉल आहेत. परंतु दुसरीकडे प्रणय आणि शिरवली संघ सज्ज आहे धावा रोखण्यासाठी. शेलारपाडा विपक्ष पापडीचा पाडा. पुढचा सामना आहे. हा बॉल ड्राईव्ह केलाय स्क्वेअर लेगला. तिकडे मात्र फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. फायदा मिळेल फलंदाजांना. एकीला दुहेरीमध्ये कन्वर्ट. 2 धावा पूर्ण होतात. 2च्या मदतीनं टोटल धावफलकावरती 28. स्ट्रायकर एंडला फलंदाज राज. राज काहीतरी करावं लागेल तुला आज. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. इथे एक सिंगल डबलनं काम बनणार नाहीये. 2 मोठे फटके आता शेवटच्या 2 बॉलवरती. शेवट गोड करावा लागेल राजला. बॉल त्याच पद्धतीने बॉल चाललाय अगदी लॉंग लेगला. थांबणार नाहीये. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चौकार पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. चौकार आलाय. अजून एखादा चौकार येणं गरजेचं असेल. टोटल आता धावफलकावरती 32 लागल्यात. एकात बिग हिट आला तर 38च्या घरामध्ये जाईल स्कोर कार्ड. बॉल अगदी नदीमध्ये जाऊन विसावला. त्यामुळे नवीन बॉल लगेच आपण प्राचारण करायचं आहे. शेवटचा बॉल आहे. 1 बॉल रिमेनिंग दिस इनिंग. शेवटचा बॉल या डावातील. इथे इट्स अ वाईट बॉल. प्रेशर टाकत होता फलंदाजाने. ऑलरेडी ऑफसेटच्या बाहेर शफल होऊन उभा राहिला होता. पूर्णपणे दबावमध्ये टाकण्याचा प्रयत्न आहे शेवटच्या बॉलवरती राजचा. गोलंदाज प्रणय दुर्गे. षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं तर थोडंसं महागडं जरूर राहिले आतापर्यंत. लास्ट बॉल आहे. यावेळेस खेचून मारायचं होतं. बॉल डीप राहिला गेला. डॉट बॉल आलाय. ज्या पद्धतीने ऋतिकनं सुरुवात केली होती डावाची डॉट बॉलला शेवट केला प्रणय दुर्गेनं. डॉट बॉल आलाय. पहिलं सत्र समाप्त झालं. धावफलकावरती 33 लागल्यात आणि 34 धावांची गरज आहे 3ऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय होण्यासाठी. शिरवली टीमला 24 बॉल आणि 33 ची गरज. चला शेलारपाडा आणि त्याच्या विरोधात असेल संघ आहे पापडीचा पाडा. पहिला डाव इथे समाप्त झालाय. या सामन्याचा टॉस साठी आपण इन्व्हाइट करतो दोन्ही टीमला. शेलारपाडा विपक्ष पापडीचा पाडा.
ते 32 झाल्या, 33 धाव्यांचं लक्ष आहे शिरवली टीमला. कशा पद्धतीने या धावा बनल्या जातील की थांबल्या जातील याचं धावतं वर्णन आपण ऐकूया द्वितीय सत्रामध्ये लवेश देगे यांच्या वाणीतनं. शेलारपाडा विपक्ष पापडीचा पाडा संघ टॉस साठी आपण यायचंय. येस, थँक्यू व्हेरी मच लहू. तर आपण पाहतोय विनर विनर हा सामना म्हणजेच एक साईडला वलप आणि त्यांच्या अगेन्स्ट शिरवली या दोन टीम दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाल्यानंतर धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 33 आणि 34 धावांचं लक्ष ठेवलं गेले ते म्हणजे शिरवली संघासमोर. इथून धावांचा पाठलाग कशा प्रकारे राहील की धावा डिपेंड केल्या जातील येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चला सलामीची जोडी टीम शिरवली आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आव्हान जरी सोपं असलं तरी क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आपण पाहतो. अनेक प्रिडिक्शन जिथे फेल होतात ते म्हणजे तो खेळ म्हणजे क्रिकेट. आणि मैदानाच्या आतमध्ये लो स्कोर ची मॅच आहे. लो स्कोरच्या मॅचेस हाय व्होल्टेज होताना नेहमी आपण पाहतो. ही मॅच हाय व्होल्टेज होईल का हे देखील पाहणं तेवढं महत्त्वपूर्ण. चला स्पीडअप करायचं आहे. टीम वलप आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये आपल्या फिल्डिंगची व्यूहरचना करून घ्या. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण इथे करणार आहोत. एक साईडला पहिल्या फेरीतील तिसरी मॅच शेलारपाडा विपक्ष पापडीचा पाडा. दोन्ही टीमला मी विनंती करू की आपण लगेच संगनायक आमच्यापर्यंत पोहोचवा. टॉस का बॉक्स कक्षामध्ये पोहोचवायचा आहे. लगेचच नाणेफेक केली जाईल. शेलारपाडा विपक्ष पापडीचा पाडा दोन्ही टीमचे संगनायक आपला एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. फॉर्मॅलिटीज पूर्ण करू कारण इनिंग ब्रेक नंतर टॉस करणं अनिवार्य आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला इथून सूचना देतोय की लगेच आपण आपला कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. 34 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय शिरवली टीम. शिरवली संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगमध्ये अगदी थांबवलं खेळाडूंना. जखडून ठेवण्याचं काम केलं गोलंदाजांनी. 33 धावा फक्त धाव फलकावरती लावल्या आणि 34 धावांचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये P1चा षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ऋषिकेश. आणि सलामीची जोडी संदीप पाटील आणि ऋतिक बोंडे या फलंदाजांना आपण बघतो. संदेश पाटील ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज ऋषी हा पहिला बॉल. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. विश गुड गेम अँड प्ले क्वालिटी क्रिकेट. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्लिअर करायचा होता परंतु मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक ताणण्यात आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का बॅटिंग करत असताना शिरवली टीमला. संदेश पाटील बॅक टू द पवेलियन. चांगली सुरुवात वलप टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरती धावा कमी लागल्या त्यामुळे इथून मात्र
पॉवर प्ले मध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पॉवर प्ले मध्ये तुम्ही धावा वाचवल्या तर मॅच मध्ये तुम्ही चांगला कमबॅक आणि प्रभाव पाडू शकता आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेशच्या माध्यमातून केलं. ते पहिल्या बॉलवरती मिळाले विकेट. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतो. चला शेलारपाडा टीमचे संघनायक उपस्थित आहेत. तर पापडीचा पाडा टीमला मी विनंती करू की आपण लगेचच टॉस का बॉक्स या कक्षामध्ये यायचे. टॉस करण्यासाठी शेलारपाडा टीमचा संघनायक आमच्यापर्यंत पोहोचलाय. पापडीचा पाडा टीम आपण लगेच एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. पहिल्या बॉलवरती ऋषिकेशने तंबूच्या आस्त्राला परतवलं. संदेश पाटील या फलंदाजाला आता आदित्य चोरगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. यावेळी इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न होता. ऑफसाइड ऑप्शन चेंडू फेकण्याचा प्रयत्न गोलंदाज ऋषी याचा आपण पाहिला. चांगली गोलंदाजी टप्पा नियंत्रण अगदी चांगलं पाहायला मिळते. अगदी धावा वाचवायच्या म्हटलं की इथून तुम्हाला इकॉनॉमिकल स्पेल हतलावा लागेल आणि त्याचं काम ऋषिकेशच्या माध्यमातून जरूर केलं जाते. फिल्डिंगची सजावट आपण पाहू शकाल. 38 सर्कलच्या बाहेर मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑफ मध्ये एक खेळाडू तैनात आणि आणखीन एक लाईन चेक केली पंचाने. इट्स फेअर डिलिव्हरी. टप्पा काल तर थोडीशी गती कमी आपल्याला पाहायला मिळाली. चेंडूने बॅटमध्ये तालमेल कुठेतरी जुरत नाहीये आणि इथून मात्र लगातारचा तिसरा बॉल डॉट फेकला जातोय. चांगली गोलंदाजी ऋषिकेशच्या माध्यमातून. यावेळी देखील क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्या प्रकारचं कॉन्टॅक्ट नाहीये. आता मात्र पूर्णपणे उभं ठेवलं जातंय फलंदाजाला. टप्पा काल तर कधी कधी चेंडू उचली घेणारा पाहायला मिळतो तर कधी कधी खोलवर राहतोय बॉल. त्यामुळे बॅट अँड बॉलचा ताळमेल कुठेतरी जमत नाहीये आणि इथून मात्र लॉफ्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये आदित्य चोरगे लगातार 3 बॉल डॉट करतोय. थोडासा प्रेशर क्रिएट केलं जातोय बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. यावेळी फटका बसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. मिडॉनचा फिल्डर झेल खाली आणि झेल घेतला जाईल. सुपर झेल. जजमेंट चांगलं आणि आणखीन एक धक्का. बॅटिंग करत असताना शिरवले टीमला फलंदाज आदित्य चोरगे. बॅक टू द पवेलियन. जी सुरुवात वलप टीमला पाहिजे होती ती सुरुवात ऋषिकेशच्या माध्यमातून दिली जाते. अजूनही खाता ओपन केलं नाही शिरवली टीमने. अद्याप 5 बॉलचा खेळ झालाय आणि 5 बॉलवरती 2 विकेट्स. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी ऋषिकेशच्या माध्यमातून. इकॉनॉमिकल स्पेल हतलण्याचं काम केलं जातंय. टिट फॉर टॅट जशाच तसं प्रतिउत्तर मैदानाच्या आतमध्ये वलप टीमच्या माध्यमातून ऋषिकेश करत असताना आपण पाहतो. राईट टाइम ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय ऋषी आणि अद्याप एकही मोठा फटका किंवा सिंगलही धाव काढू शकले नाहीत शिरवलीचे फलंदाज. ऋतिक बोंडे सारखा सलामीला आलेला फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती फक्त खेळ पाहतोय. 2 विकेट्स जरूर खात्यामध्ये ऍड होतील ऋषिकेश या गोलंदाजाच्या. अंतिम बॉल ऑफ द ओव्हर. यावेळी देखील लोअर फुल टॉस. क्या बात आहे. खोलवर पद्धतीचा बॉल आणि मेडन ओव्हर. या स्पर्धेमध्ये पहिलं मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल ऋषिकेशच्या माध्यमातून. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर कोणतीही धाव नाही. 2 विकेट्स बॅटिंग करत असताना शिरवली टीमच्या. चला प्रत्येक ओव्हर गणेश टीम मीटिंग नको टीम वलप. आम्ही तुम्हाला विनंती करू. बराचसा उशीर झालाय. स्पर्धेतील दुसरीच मॅच आपण पाहत आहोत. थोडं स्पीडअप करायचं आहे. यानंतर शेलारपाडा आणि पापडीचा पाडा या 2 टीम दरम्यान मॅच होईल. शेलारपाडा टीमचा संघनायक उपस्थित आहे. पापडीचा पाडा या टीमला आम्ही विनंती करू की आपण आपला संघनायक त्वरित आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. ज्या प्रकारे आपण सुरुवात पाहिली वलप टीमची धमाकेदार सुरुवात. पॉवरफुल बॉलिंग ऋषिकेशच्या माध्यमातून. विकेट मॅडन ओव्हर आपण पाहिलं ऋषिकेशच्या माध्यमातून. आता उर्वरित बॉल शिल्लक असतील 18 आणि 34 धाब्याची गरज. या मॅच मध्ये कमबॅक केलाय वलप टीमने. लो स्कोरच्या मॅचेस हाय व्होल्टेज होताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतात आणि तीच मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतदार आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक बोंडे आता नॉन स्ट्राईक एंडला असलेला खेळाडू स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. बऱ्याचशा आशा पल्लवीच असतील शिरवले टीमच्या ऋतिक बोंडेवरती. कारण ऋतिक बोंडे एक असा खेळाडू आहे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पॉपिंग क्रीजवर आहे तोपर्यंत मात्र सामना शिरवले टीमच्या बाजूने निश्चितच आहे. कारण मोठे फटके मारण्यासाठी सक्षम असलेला खेळाडू लेफ्ट हँडने डावखुरा फलंदाज
फटके देखील चांगले पाहायला मिळतात. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून कामगिरी सातत्यपूर्वक चांगली बजावत असताना ऋतिक बोंडेला आपण पाहिलं आहे आणि तोच आता खेळाडू स्ट्राईकला पाहायला मिळेल. तर दुसरा षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये राज दाखल झालाय. कशा प्रकारे राज गोलंदाजी करेल हे देखील पाहणं महत्वपूर्ण. गोलंदाज तयार. व पहिलाच बॉल सुधी कव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस बॉल होता. मिळेल फक्त सिंगल. खुश असेल गोलंदाज राज. फुलटॉस बॉलवरती जास्त धावा खेचण्याचा प्रयत्न इथं केला नाही. गॅपमध्ये चेंडू एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न ऋतिक बोंडेचा असफल आपण पाहायला मिळेल. फक्त सिंगल ने धाव संख्येचा श्री गणेशच्या इथे होतोय शिरवली टीमचा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ज्या प्रकारे गोलंदाज ऋषिकेशने विकेट मेडन ओव्हर टाकलं त्याच्याच पावलावर पाऊल टाकून राज गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. इथून मात्र संघ अडचणीमध्ये शिरवली टीम. इथून ऋतिक बोंडे कशा प्रकारे स्ट्राईक वरील याचा मात्र प्रयत्न करावा लागेल. दर्शील पाटील हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळी दर्शीलसाठी हा बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न सोपा झेल कॉर्नर रिजन मध्ये सोडला जातोय. चुका करते फिल्डिंग डिपार्टमेंट मधून वुलप टीम. इथून तुम्हाला गोलंदाजाचं तुम्हाला मनोबल वाढवायचं असेल तर तुम्हाला कॅचेस पकडावे लागतील. कॅचेस ड्रॉप करून जमणार नाही. या मॅच मध्ये तुम्हाला राहायचं असेल बनायचं असेल तर पकडो कॅच जितो मॅच असं समीकरण नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं आणि कॅचेस खूप इम्पॉर्टंट असतात. इथून गोलंदाजाचं तुम्हाला मनोबल वाढवायचं तर फिल्डिंग डिपार्टमेंट मधून 100% एफर्ट तुम्हाला द्यावे लागतील आणि तो प्रयत्न वलप टीमच्या माध्यमातून जरूर केला जातोय. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हो यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न बाय डिस्टॉंगॉनला. टीपला झेल इथे आणि पंचांचा इशारा येतोय यासाठी आउट. आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना शिरवली टीमला. तर हाईट फॅक्टर चेक केला जाईल. येस वेस्टर्न तिथं चेक केली जाईल. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतो. अगदी चांगली टेक्नॉलॉजी आपल्याला पाहायला मिळते. कमी वेळेत उंच भरारे घेणारी ही वाहिनी आपण पाहिली तर आपण ऑन स्क्रीन पाहू शकाल. दॅट इज द फेअर डिलिव्हरी. बॅट्समन आउट. धक्का क्रमांक 3 दर्शील पाटील मैदानाच्या बाहेर. तर अक्षय पाडेकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एक साईडला पापडीचा पाडाने त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना शिलार पाडा या टीमला आपण पाहणार आहोत. आदरणीय अक्षयजी पाडेकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपण पाहणार आहोत. टॉस शिलारपाडा टीमने जिंकलाय. निर्णयाची अंमलबजावणी करायची. लगेच जो काही निर्णय असेल तो घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरा. लगेच मॅच झाल्यानंतर इथून मात्र आता संघ अडचणीमध्ये आहे. शिलवरी टीम आपण पाहतो. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आर्यन ठाकरे मैदानाच्या आतमध्ये साथ द्यावी लागेल ऋतिक बोंडेला. इथून ऋतिक बोंडे जास्तीत जास्त कशा प्रकारे ऋतिक बोंडेला स्ट्राईक मिळेल याचा इथून प्रयत्न करावा लागेल. कारण ऋतिक बोंडेचा विचार केला फक्त एक बॉल त्याने फेस केलाय. एक बॉल फेस करत असताना एक धाव त्याच्या बॅटमधून आपण पाहिली. गोलंदाज राजचं देखील चांगलं षटक आपण पाहतो. दुसरं षटक प्रगती पथावर असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी. हो यावेळी देखील क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. ऑफसाइड ऑफस्टफ हा बॉल टाकण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड ड्राईव्ह करायचा प्रयत्नामध्ये शिरवली टीम बऱ्याच बॉल डॉट करत असताना आपण पाहतो. धाव संख्या स्थिर. टोटल धाव संख्येचा विचार केला तर फक्त 3 धावा धाव फलकावरती अंकित केल्या जात आहेत. हो यावेळी देखील ऑफसाइड ऑफ स्टंप चेंडू टप्पा काढल्यानंतर कोल्डवरला क्या बात आहे. चांगली गोलंदाजी. मागील ओव्हर मध्ये ऋषिकेशने ज्या प्रकारे गोलंदाजी केली ना त्याच प्रात्यक्षिक उदाहरण आपण राजच्या माध्यमातून देखील पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये इकॉनॉमिकल स्पेल हाताळला जातोय. अगदी फक्त 34 धावा केल्या होत्या धाव फलकावरती. पहिल्या मॅच मध्ये शिरवली टीमने 62 धावांचं लक्ष ठेवलं होतं डेव्हिसचा पाडा टीम समोर आणि मॅच मध्ये फक्त 34 धावांची खरं तर टार्गेट सेट केला आणि त्या टार्गेट सेट पर्यंत यस पंताचं बोट अवकाशाकडे हे छान टेकेन. आणखीन एक धक्का शिरवली टीमला. फलंदाज आर्यन ठाकरे बाद.
आता मात्र 15.50 ची सरासरी इथून सामना जिंकायचा असेल तर शिरवली टीमला गाठावी लागेल आणि ते 15 ची सरासरी गाठण्यासाठी ऋतिक बोंडेला जास्तीत जास्त स्ट्राईक तिथून मिळावी लागेल, कारण ऋतिक बोंडेकडे क्षमता आहे धाबा चेस करण्याची. प्रत्येक ओव्हरगणेस तुम्हाला एखादा मोठा फटका, 1-2 मोठे फटके आले, एखेर धावेला तुम्ही प्राधान्य दिलं तर सहजरित्या त्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकेल शिरवली टीम. आणि तो प्रयत्न दिसेल का या मॅच मध्ये हे येणारे बेलका जरूर सांगून जाईल. 30 षटक मैदानाच्या आतमध्ये सतीश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये ऋषिकेशने कोणतीही धाव खर्च नाही केली, 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. त्यानंतर राजने देखील कमालीचं षटक हाताळलं, 3 धावांमध्ये 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आणि तिसरं ओव्हर. यावेळी ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर होऊन इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये खेळाडू आहेत. चेंडू पकडतील, फेकतील, तोपर्यंत मिळतील 2 रन्स. 2 धाव्याने धाव फलक पुढे जाईल. टोटल 5 धावा आता धावा फलकावरती, म्हणजे अजूनही 11 बॉल आणि 29 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. 11 balls 29 रन्स रिक्वायर्ड टू शिरवली टीम. मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल. एखादा 2 मोठे फटके आले तर चांगली मॅच पाहायला मिळेल प्रेक्षकांच्या भेटीला. ही मॅच आपण पाहतो. गोलंदाज तयार, सतीशचा पुढचा बॉल. यावेळी फुलटॉस बॉल होती, गॅपमध्ये चेंडू एक्झिक्यूट केलाय. चेंडू पॉइंट ला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या दिशेने गेला होता, परंतु तिथे मात्र मिळाला 2 धावा. आउटफील्ड स्लो असल्या कारणामुळे इथून गोलंदाजाला चांगला, गोलंदाजी टीमला नक्कीच इथून धावा वाचवल्या जातील. 2 धावा फक्त मिळतील. 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे जाईल. टोटल 7 ऑन बोर्ड, 7 धावा धावा पलकावरती. आता इक्वेशन असेल मैदानाच्या आतमध्ये 10 बॉल आणि 27 धावेची गरज. 10 ball 27 रन्स रिक्वायर्ड. चांगली मॅच. एखादा मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करेल. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. मिड विकेट रिझन मध्ये खेळाडू तैनात आणि सोपा झेल ड्रॉप केला जातोय. पा ऋतिक बोंडे सारख्या फलंदाजाला तंबूचा आसरा दाखवला असता, परंतु मिड विकेट रिझन मध्ये सोपा झेल भूमीला दान केला जातोय. आता मात्र जीवन जाण्याचा कितपत फायदा उचलेल ऋतिक बोंडे हे देखील पाहावं लागेल. टोटल 1 धावेच्या मदतीने संघ पुढे. 8 धावा धावा पलकावरती. आता येणारे 9 बॉल 26 धावेची गरज मैदानाच्या आत. 9 ball 26 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम शिरवली. चांगली मॅच, कमालीची मॅच. मॅच मध्ये रंगत, मॅच मध्ये कडवं आव्हान, मॅच मध्ये झुंज देत असताना दोन्ही संघ आपण पाहतो संघर्षमयी खेळली इथून मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांना करावे लागेल. आता मात्र 9 बॉल 26 धावेची गरज. येणारे 3 बॉल मध्ये तुम्हाला एखादा मोठा फटका, एकेरी दुहेरी धावा जरी काढल्या तरी मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकतं. गोलंदाज तयार. सतीशचा हा बॉल, पंचाचा इशारा येतो. यस, ऑप्टिकच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाते. 1 धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. आता 25 धावेची अजूनही गरज. येणारे बॉल 9 शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये शिरकाव करेल शिरवली टीम. डॉट बॉल या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करतील वलप टीमच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच शेलारपाडा विपक्ष पापडीचा पडा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये खेळाडू तैनात. चेंडू पकडतील, फेकतील, तोपर्यंत या बॉल वरती 2 धावेचा प्रयत्न इथून केला जातो आणि 2 धावा निश्चितरित्या मिळत असताना आपण पाहतो. 2 धावेच्या मदतीने संघ पुढे. टोटल 11 ऑन बोर्ड. तुमचे सतीश करू आम्हाला अचूक माहिती देत असताना आपण पाहतो. आता येणारे 8 बॉल आणि 23 धावेची अजूनही गरज. चांगली मॅच. 8 बॉल 23. येणाऱ्या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका मॅच मध्ये जरूर शिरकाव निर्माण करेल शिरवली टीम. संघ अडचणीमध्ये अजूनही. ऋतिक बोंडे सलामीला आलेला बॅट्समन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, त्यामुळे आशा पल्लवीत असतील शिरवली टीमच्या. ओव्हर द विकेटने मारा करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी उंची जास्त घेतली, ताकदीचा प्रचंड वापर केला होता, परंतु एलिव्हेशन मिळालं नाही आणि त्यामुळे आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना शिरवली टीमला. विराज पाटीलची खेळी संपुष्टात. डीजे जयेश यांच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण
सुमधुर गीत ऐकलात. टोटल धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या स्थिर होताना आपल्याला पाहायला मिळते. 7 बॉल आणि 23 धाब्याची गरज. एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं राहील बॅटिंग करणाऱ्या शिरवले टीमकडून. जर डॉट बॉल आला तर मॅचमध्ये मजबूत पकड निर्माण करेल वलप टीम. ऋतिक बोंडेसारखा अजून एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. हो, यावेळी ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. दुसरीचा जरुरीतून प्रयत्न केला जाईल कारण 6 बॉल पूर्णपणे खेळावे लागतील ऋतिक बोंडेला, तरच मॅचमध्ये बनवू शकेल ऋतिक शिरवले टीम. आणि अशा रीतीने षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या क्रीज बॅटिंग करत असताना शिरवले टीमने धावा बनवल्या. धावा फलकावरती 13. आता उर्वरित बॉल इक्वेशन असेल 6 बॉल आणि 21 धावेची गरज. थँक्यू डीजे. 6 बॉल आणि 21 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या शिरवले टीमला. सामना जिंकायचा असेल, क्वार्टर फायनलमध्ये जायचं असेल तर 6 बॉल आणि 21 धावा कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी 3 मोठे फटके आणि सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. ऋतिक बोंडे सलामीला आलेला बॅट्समन अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून आहेत. त्यामुळे सामना बरोबरीत आहे. सामना तंतोतंत मी म्हणेल अजूनही आहे. मॅचला मजा येईल. पहिले 1-2 बॉल खूप निर्णायक मैदानाच्या आतमधून डिलिव्हर करावे लागतील. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वैभव स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन 6 बॉल 21 धावा इथून वाचवल्या जातील का? पहिले 1-2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये मजा येईल. शिरोल टीम जरूर या मॅचमध्ये शिरकाव करेल, परंतु डॉट बॉल आले तर जरूर विजय महोत्सव साजरा करेल वलप टीम. वैभव स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला ऋतिक बोंडे. 6च्या 6 बॉल ऋतिक बोंडे या खेळाडूला खेळावे लागतील तरच या मॅचमध्ये कलाटणी भेटू शकते. प्रॉपर टायमिंग कुठेतरी जुळत नाहीये, बॅटवर बॉल प्रॉपर येत नाहीये. ऋतिक बोंडेला आपण पाहिलं एक झेल जरूर सोडलाय आणि झेलचा आता कितपत फायदा उचलेल ऋतिक बोंडे हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज तयार वैभवला आपण पाहणार आहोत. अंतिम 6 बॉल आणि 21 धावेची गरज. गोलंदाज तयार. वो पहिलाच बॉल इनसाइड आउटचा हा फटका, कमालीचा स्ट्रोक. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय वैभवचं. ठोकलाय षटकार. ठोकलीचे यस. डीजे देखील सांगतायत की कॅच ड्रॉप झाले आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर इनसाइड आउटचा कमालीचा स्ट्रोक. हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं पाहायला मिळालं ऋतिक बोंडेच्या माध्यमातून. हा षटकार आपण पाहिला. आता इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये येणारे 5 बॉल आणि 15 धावेची गरज. हो, यावेळी स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला प्लॉट मध्ये पाठवलाय. जातोय सरळ सीमा पार. लगातारचा हा दुसरा षटकार आणि या मॅच मध्ये कमबॅक केलाय शिरवले टीमनं. आता येणारे बॉल 4 आणि 9 धावेची गरज. ऋतिक बोंडे जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील शिरवले टीमच्या. आणि मैदानाच्या आतमध्ये अगदीच चांगले खेळ पाहायला मिळते. लगातार 2 षटकार मारून या मॅचमध्ये आता शिरवले टीमने देखील शिरकाव केलाय. चांगला खेळ सादर करत असताना ऋतिक बोंडेला आपण पाहतो. बऱ्याच टुर्नामेंटमध्ये सातत्यपूर्वक चांगली कामगिरी, पॉझिटिव्ह इंटेंट, पॉझिटिव्ह सुरुवात नेहमी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. आणि आता संघ अडचणीमध्ये संकटमोचक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकार केलाय ऋतिक बोंडे या खेळाडूने. कॅच ड्रॉप केली होती, अगदी सोपा झेल मिड विकेटला सोडला आणि त्याचा चांगला फायदा उचलला जातोय.
व यावेळी देखील फुलटॉस बॉल होता, मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची संधी झाली आहे आणि आता मात्र झेल सोडणार नाही. बिग फिश इन द नेट. फलंदाज ऋतिक बोंडे बॅक टू द पॅव्हिलियन. ऋतिक बोंडे स्वतःवर खूप नाराज असेल, कारण फुलटॉस बॉल अक्षरशः सोडणं खूप कठीण असतं आणि झेल तिथे मात्र चांगला पाहायला मिळाला. मिस टायमिंग स्ट्रोक, एलिव्हेशन देखील त्या बॉलवरती पाहायला मिळालं नाही. बॅट हातामध्ये हलकीशी फिरली आणि तिथे मात्र मिड विकेट रिझर्व्हमध्ये अगदी चांगला झेल घेतला. एक झेल ड्रॉप झाला होता, आता मात्र झेल घेऊन मात्र तंबूच्या आश्रयाला परतवलं ऋतिक बोंडे या खेळाडूला. अजूनही मॅच संपली नाही. 3 बॉल आणि 9 धाब्याची गरज. या बॉलवरती एखादा मोठा फटका आला ना तर मॅच बनू शकते. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल यामध्ये तील मात्र शंका नाहीये. गोलंदाज वैभव वरती आक्रमण आता केलं जात आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतो प्रतीक ठाकूर या फलंदाजाला. यावेळी स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, कॅप मध्ये चेंडू एक्झिक्यूट केलाय. क्या बात आहे. प्रतीक ठाकूरच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. चौकार मारून आशा पल्लवित केल्यात शिरवली टीमच्या. 2 बॉल 5 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये. मॅच रंगतदार पाहायला मिळते. रोमहर्षक सामना. मॅच मध्ये ट्विस्ट, कडवा आव्हान असं म्हणतात ना, कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांना यश प्राप्त होते. शेवटपर्यंत संघर्ष करतोय शिरवली संघ. अगदी चांगली बॅटिंग प्रतीक ठाकूरने पहिल्याच बॉल होती चौकार ठोकलाय. 2 बॉल 5 धाब्याची गरज. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न करतील का? यस, दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र 2 धावा तर कंप्लीट. तिसरीचा देखील प्रयत्न केला जातोय. म्हणजे पंच आम्हाला सांगतील यस, चेक केलं जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून की रनआउट्स आहे की नाही हे चेक केलं जात आहे. हातामधून बॉल गॅदर नीट करू शकले नाहीत. 2 धावा कंप्लीट निश्चितरित्या केल्या. तिसरी धावेचा प्रयत्न स्लो मोशन मध्ये पाहिलं जाईल. पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आहे काय हे मात्र आपण थर्ड भूमिकेमध्ये केतन कडू आमच्या समवेत जोडलेत, पोचलेत. म्हणजे 3 धावा कंप्लीट. 3 धावा इथं कंप्लीट केल्यात. म्हणजे आम्हाला आमचे साथी स्कोरर कळवतील की आता बॉल किती शिल्लक. इक्वेशन 1 बॉल आणि 2 धाब्याची गरज. 3 धावा कंप्लीट केल्या. क्या बात आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सामना फसला होता असं वाटलं होतं. 6 बॉल 21 धावा भरपूर आहेत, परंतु वैभववरती अटॅक केला. लगातार पहिल्या 2 बॉलवरती 2 ऋतिकने 2 षटकार ठोकल्याने मॅच मध्ये पूर्णपणे कलाटणी दिली. तिसऱ्या बॉलवरती जरूर विकेट मिळाली. त्यानंतर प्रतीक ठाकूरने जरूर एक चौकार मारून आता मात्र या मॅच मध्ये कमबॅक केलाय शिरवली टीमला. आता मात्र बॉल शिल्लक 1 आणि 2 धाब्याची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम, त्यामुळे इथून तुम्हाला कंपल्सरी 2 धावा कराव्याच लागतील. 1 बॉल आणि 2 धाब्याची गरज. आता अँगल चेंज करून गोलंदाजी करत असताना गोलंदाज वैभवला आपण पाहतो महागडं षटक राहिले. पहिल्या षटकाचा विचार केला, एकही धाव खर्च नाही केली. ऋषिकेशने फक्त 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर 3 धावा देत राजने देखील चांगलं षटक हाताळलं, फक्त 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. त्याच्या तिसऱ्या षटकामध्ये सतीशने देखील 10 धावा देत 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम, त्यामुळे 1 बॉल 2 धाब्याची गरज. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण कॉम्बॉक्स मधून देऊया. अँगल चेंज करून वैभवचा हा बॉल. 1 बॉल 2 ची गरज. यावेळी ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल 1 बाउन्स वर दिलाय आणि सामना जिंकलाय शिरवली टीमला. हार्दिक अभिनंदन. वेल प्ले. 6 बॉल आणि 21 धावेची गरज असताना महागडं षटक राहिलं इथून वैभव या गोलंदाजाचं आणि सामना जिंकलाय. क्वार्टर फायनल मध्ये धडक मारले ती म्हणजे शिरवली टीमने. यस दिजे.